गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख पहले ही बीमारी होगा सबका बुरा हाल। गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। ये बाबा पास 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 गाणं बंद कर. मी काय कचरावाला वाटलो का तुला? मी इथं माहिती द्यायला आलोय. तर मंडळी, आपला भारत देश स्वच्छ ठेवण्यामध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि तसेच आपल्या सोलापूर शहर सुद्धा स्वच्छ ठेवण्यामध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या देशात, आपल्या शहरात, आपल्या गावात कचऱ्यामुळे कशी भांडणं होतात ते बघूयात. अगं टवळे, तूच माझ्या दारात आणि घरात कचरा टाकते. अगं तुझा नवरा दारू पिऊन दारूच्या बाटल्या माझ्या दारात टाकते. की आणि तुझा पोरगा मावा खाते आणि आमच्या भिंतीवर पाचा पाचा थुकतय. माझ्या नवऱ्याला बोलती बाई ग तू. थांब, माझ्या नवऱ्याला बोलते. ओ धन्य, या इकडे. माझ्या बायकोला भांडायचं नाही. माझी बायको काळी आहे. हा, पण तरी मी माझ्या बायकोला भांडायचं नाही. नवऱ्याला बोलवती का तू? थांब, मी बी माझ्या पोरालाच बोलवते. ए पोरा, इकडे ये. काय झालं बाय? हे बघ कसं बोलतोय. ए बेवड्या, माझ्या आईला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. तू सांगतो मला. तुला ठेवतो बघा. जरा सोड का, जरा सोड मला. अरे रे रे, जरा गप्प बसा. तुम्हाला कळतंय का, तुम्ही शेजारी शेजारी असून भांडता कशासाठी? एकमेकांच्या दारात कचरा टाकू नका. आपल्या गावात घंटा गाडी येते, त्या गाडीतच कचरा टाका. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करा. असं भांडत बसू नका. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवला पाहिजे. चला निघा इथून. तर पाहिलात मंडळी, या दोघी कशा भांडत होत्या ते. चला आता आपण एका ठिकाणी जाऊ. अहो कुठे म्हणून काय विचारताय? एका भाजी मंडईमध्ये जाऊ. चला. भाजी घ्या, मेथीची भाजी, शेपूची भाजी, याची भाजी, त्याची भाजी, भाजी घ्या. केळं घ्या, केळं घ्या, फुलचंद केळी फक्त 50 रुपये डझन. सफरचंद घ्या, सफरचंद 100 रुपये किलो. सफरचंद घ्या हो मामा, सफरचंद घ्या, सफरचंद. हो, 1 किलो सफरचंद द्या की. घ्या की, द्या की, घ्या की. अरे द्या ना पटकन. अरे घ्या ना पटकन. हा बरं ऐका, 1 किलो सफरचंद द्या. आणि ऐका, मी पिशवी नाही आणली, मला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये द्या. अरे 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 अरे, काय करताय? प्लॅस्टिकच्या पिशवीवर बंदी आहे, माहित नाही का तुम्हाला? या प्लॅस्टिकमुळे तुम्हाला काय होतं माहित नाही का? नाही माहित. ऐका, मग आता ही प्लॅस्टिकची पिशवी तुम्ही घरी घेऊन जाणार, त्यातून सफरचंद काढणार, काढले, मग ते तुम्ही कापणार, कापले, मग ते तुम्ही खाणार, खाल्ले, मग ती पिशवी देणार बाहेर फेकून, फेकले, मग ती पिशवी जाणार गटारात, गेली, एखाद्या जनावराच्या पोटात, गेली, हे जनावर दगावणार, दगावलं, गटार तुंबणार, तुंबलं, यात मच्छर होणार, झाले, मग ते तुम्हालाच चावणार. आयो, मग त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड यांसारखे रोग होणार. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका, त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. चला निघा.
तर मंडळी तुम्ही पण लक्षात ठेवा, प्लॅस्टिकचा वापर करू नका, कापडी पिशव्यांचा वापर करा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा. यार की है यारी निभानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. यार की है यारी निभानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. अरे श्याम्या, इकडे इकडे कुठे चालला? हलत डुलत आठ दिसत नाही का? जोराची आली आहे, चाललो वावरात. अरे बाबा, मला बी लागली आहे, मी बी येतो थांब तुझ्या सोबत. अरे पण तुझा तांब्या कुठं आहे? अरे जाऊ दे की, तुझ्या तांब्यातलं पाणी दे की मला थोडं. बरोबर, चल चल. अरे थांब थांब, मला सांग, तुला सरकारनं संडास बांधून दिलाय का नाही? दिलंय की. मग तू त्या संडासचं काय केलंय? अरे बाबा, त्या संडासामध्ये माझ्या बायकोनं ब्युटी पार्लरचं दुकान टाकलंय. तिथं बायका येत्यात, पिवळ्या होऊन जात्यात, काळ्या बायका येत्यात, पिवळ्या होऊन जात्यात, आणि परत काळ्या बी बायका येतात, पांढऱ्या बी होऊन जातात. असं आहे. लय अवघड आहे बाबा. अरे तुला बी बांधून दिलंय ना संडास, तू काय केलंय त्याच? अरे बाबा, तुझ्या बायकोनं ब्युटी पार्लरचं दुकान काढलं आणि माझ्या बायकोनं काय केलं माहिती का? माझ्या बायकोनं संडास मध्ये कडबा भरला, शेणाच्या गावऱ्या थापल्या. काय सांगाव तुला आता? अरे पण मला काय वाटतंय माहितीये का, सरकारनं संडास मध्ये एसी बसवून दिला पाहिजे. का माहिती का, बाहेर गेल्यावर कसं गारगार वाटतं ना, तसं संडासामध्ये बसल्यावर बी कसं गारगार गारगार वाटलं पाहिजे. बरोबर आहे, गारगार. माझी बी मागणी आहे सरकारकडे. सरकारनं मला संडास मध्ये टीव्ही लावून द्यायला पाहिजे, म्हणजे कसं सगळं ओके मध्ये. 6-4 आऊट आऊट. जाऊ दे चल, बसू लवकर, लय चाडवून धरलंय. होय होय होय, बसू लवकर. हे काय करता रे? उघड्यावरती संडास गेल्यावर 500 रुपये दंड आहे, माहित नाही का तुम्हाला? 500 रुपये दंड? अरे बाबा, जमीन आमची, करणार आम्ही, आणि 500 रुपये तुला कशाला द्यायचं? देत नाही जा. अरे पैसे काढा चला. अरे ते 500 म्हणजे 5-5 10 नोटा ना, बरोबर ना? नाही 500 रुपये म्हणजे 10च्या 5 नोटा. अरे बाबा, 10च्या 5 नोटा मला माहिती. अरे गप बसा, नाही ते शानपणा करू नका. पैसे काढा चला लवकर. हा चला, आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण आम्हाला पकडायला तुम्हाला पुरावा लागेल का नाही? बरोबर. चला, पुरावा उचला पटकन, पुरावा उचला. हे थांबा. तर पाहिलात मंडळी, उघड्यावरती संडास केल्यावर दंड आहे. सरकारने आपल्याला संडास बांधून दिलाय, त्याचा वापर करा आणि स्वच्छता ठेवा. जमलेल्या सर्व गणेश भक्तांना विनंती करतोय, आपला देश, आपला गाव आणि आपलं शहर आपण स्वच्छ बनवूया. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर. हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा.